नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती असलेले घोडेपीर दर्गा जमीनदोस्त। अहिल्यानगर शहरातील मध्यवस्तीत असलेले पटवर्धन चौक हॉटेल अमर पॅलेस समोरील घोडेपीर दर्गा जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। थोडक्यात माहिती अशी की रविवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी पटवर्धन चौक हॉटेल अमर पॅलेस समोरील घोडेपीर दर्गा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला। जेसीबीच्या सहाय्याने दर्गा काढण्यात आला। यावेळी भल्या पहाटे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून बातमी समजताच पोलीस प्रशासनाने धाव घेत घटनेची माहिती घेतली व महापालिका अतिक्रमण विभाग येऊन घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन जो भाग काढण्यात आला तेवढा भाग तात्काळ उचलून घेऊन पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे। पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। तर दर्गा परिसर झाकून ठेवला असून झालेल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपींना अटक करून जेसीबी ताब्यात घेण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे। आज पहाटे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदी बाजार या भागामध्ये रोड लगत असणारा दर्गा आहे, त्या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडलेली आहे। त्या संबंधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। जो जेसीबी वापरलेला आहे तो जेसीबी पण जप्त करण्यात आलेला आहे। याद्वारे पोलीस योग्य ती कारवाई जी आहे ते करत आहेत। सर्व समाजातील लोकांना याद्वारे शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं आवाहन याद्वारे आम्ही करत आहोत। धन्यवाद। अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।